काचबिंदू म्हणजे डोळ्याचा दाब वाढून मागची जी ऑप्टिक नर्व असते किंवा मागची जी डोळ्याची जी नस असते त्यामुळे डोळ्याच्या दाबाच्या परिणामामुळे मागची नस सुकते आणि काचबिंदू हा आजार होतो. काचबिंदूमुळे येणारे अंधत्व हे कायमस्वरूपी असते. लवकर निदान आणि योग्य उपचार केले तर काचबिंदूमुळे येणारे अंधत्व आपण टाळू शकतो. कोणामध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक आहे? ज्यांना मोठा प्लस नंबर असतो की जेव्हा त्याला आम्ही हायपरमेट्रोपिया म्हणतो, की ज्यांना मोठा मायनस नंबर आहे, ज्यांना आम्ही मायोपिया म्हणतो, की ज्यांच्या घरात आई वडिलांना, आजी आजोबांना कोणाला किंवा भावा बहिणींमध्ये जर काचबिंदू असेल अशी लोक, किंवा ज्यांना हायपरटेन्शन आहे, अतिरक्तदाब किंवा मधुमेह आहे, अशी सर्व लोक वयाच्या 40 नंतर सगळ्यांनी एक रुटीन डोळ्याचं चेकअप आणि डोळ्याचं आय प्रेशर असतं त्याचं माप आपण दरवर्षी घेतलं पाहिजे. कुठल्याही आपल्या जवळच्या काचबिंदू तज्ञाकडे जाऊन डोळ्याचे जे प्रेशर आहे, ज्याला आम्ही इंट्राओक्युलर प्रेशर म्हणतो, ते प्रेशरचे मोजमाप आणि जर गरज भासल्यास जे काचबिंदूचे तज्ञ आहेत ते तुम्हाला काचबिंदूच्या काही तपासण्या सांगतील, ज्याला आम्ही पेरिमेट्री म्हणतो. पेरिमेट्री, ओसीटी या तपासण्या करून जर काही बदल आढळून आले काचबिंदूचे तर मग पेशंटला आम्ही आय ड्रॉप सुरू करतो.